कुंभ राशीवाल्यांनी आता घाबरायची गरज नाही. तुमचा गोल्डन काळ सुरू होतोय. 7.5च्या शेवटच्या टप्प्यात राजयोगाची सुरुवात होत आहे. होय, कुंभ राशीसाठी आता उतरती 7.5 खरोखरच मोठी संधी आणि दिलासा घेऊन आली आहे. ज्योतिषशास्त्रात उतरत्या 7.5ला मौल्यवान मानले जातं, कारण शनिदेव जाताना आपल्या झोळीत यशाची फळं टाकून जातात असं सांगितलं जातं. तुमच्यासाठी या काळात काय असेल, कोणत्या गोष्टी घडणार आहेत, चला थोडक्यात समजून घेऊया. 7.5चा तिसरा आणि शेवटचा टप्पा हा काळ अत्यंत महत्वाचा असतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनी जेव्हा राशीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर असतात, तेव्हा ते जाताना हत्तीच्या पावलानं सुखसमृद्धी देऊन जातात आणि 2027 पर्यंत तुम्हाला मानसिक आणि आर्थिक आराम मिळणार असल्याचं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जात आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी या काळात नेमकं काय घडेल, तर गेल्या 5 वर्षात तुम्ही जे अपार कष्ट केले आहेत, ज्या संघर्षातून तुम्ही गेला आहात, त्याची फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. तुमच्या मेहनतीची चीज होईल आणि समाजात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल. तुमची जुनी येणी जी अनेक दिवसांपासून रखडलेली होती, ती सुद्धा या काळात परत मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. एवढंच नाही तर गुंतवणुकीतून लाभ मिळण्यास सुरुवात होईल. विनाकारण होणारे खर्च कमी होऊन तुमची बचत वाढू लागेल. नोकरीत प्रलंबित असलेले प्रमोशन असेल किंवा पगारवाढ असेल, या काळात तुम्हाला हमखास मिळण्याची शक्यता दाट आहे. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर नवीन प्रोजेक्ट मिळेल आणि व्यवसायाचा विस्तार होणार आहे. जी लोक परदेशात शिक्षण किंवा नोकरीसाठी प्रयत्न करत आहात, त्यांच्यासाठी हा टप्पा अतिशय शुभ आणि आनंददायी ठरणार आहे. 7.5च्या पहिल्या 2 टप्प्यांनी तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप मजबूत केलंय. आता मनातील अनामिक भीती, चिडचिड आणि नैराश्य दूर होणार आहे. तुम्ही अधिक शांत आणि समजूतदारपणे निर्णय घेणार आहात. कुटुंबातील सदस्यांसोबत असलेले मतभेद आता संपणार आहेत. घरात आनंदाचं वातावरण राहील. ज्यांचे विवाह जुळत नव्हते किंवा ज्यांना संतती सुखाची प्रतीक्षा होती, त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ आनंदाची बातमी घेऊन येणारा ठरणार आहे. शनिदेव जाताना फळ देतात, पण ते तुमच्या कर्मावर सुद्धा आधारित असते बरं का. ज्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवा. फळ मिळण्याची वेळ आली आहे, म्हणून काम सोडू नका. अधिक जोमाने प्रयत्न करा. आळस टाळा. यश मिळाल्यावर जमिनीवरच राहा. कोणाचाही अपमान करू नका. विशेषतः कष्टकरी वर्गाचा अपमान करू नका. शारीरिक थकवा जाणवू शकतो, त्यामुळे आहाराकडे आणि आरोग्याकडे, व्यायामाकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या आयुष्यातील या उतरत्या 7.5चा काळ अधिक फलदायी करण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. ते म्हणजे रोज हनुमान चालिसाचं पठण करा. यामुळे उरल्या सुरल्या अडचणी नष्ट होतील. दुसरी गोष्ट, शनिवारी काळ्या वस्तू किंवा अन्नदान करा. हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानलं जात आहे. एवढंच नाही तर शनी मंत्राचा 108 वेळा रोज जप करा. जसे ओम शम शनिच्छराय नमः. या मंत्राचा दररोज 108 वेळा जप केल्यानं नक्कीच तुमच्या अडचणी दूर होण्यास मदत होते. कुंभ राशीच्या लोकांसाठी ही उतरती 7.5 भरभराटीची ठरणार असल्याचं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जात आहे. जे गेले ते विसरून आपण आता नवीन ऊर्जेनं कामाला लागावं असा सल्लाही दिला जातोय. आता 7.5 म्हटलं की लोकांच्या मनात भीती असते, पण कुंभ राशीचा स्वामी स्वतः शनिदेव आहे आणि जेव्हा मालक स्वतःच्याच राशीत असतो तेव्हा तो कधीही नुकसान करत नाही असं सांगितलं जातं. शनिदेव एका कडक शिक्षकासारखे आहेत. गेल्या टप्प्यात त्यांनी तुमची परीक्षा घेतली आणि तुम्हाला शिस्त शिकवली. आता तुम्ही 7.5 सोडून जाण्याच्या मार्गावर आहात. ज्योतिषशास्त्रात असं म्हणतात की शनी जाताना हत्तीच्या पावलानं सुखसमृद्धी देऊन जातात. गेल्या काही काळापासून तुम्ही मानसिक दडपणात, आर्थिक ओढाताणीत आणि मेहनतीचं फळ न मिळाल्याने टेन्शनमध्ये असाल. या गोष्टींचा अनुभव तुम्ही घेतच असाल, पण आता वेळ बदलली आहे. 7.5चा हा शेवटचा टप्पा तुमच्यासाठी धोका नाही तर धमाका घेऊन आला आहे. आता 7.5चा शेवटचा टप्पा किंवा उतरती 7.5 म्हणजे केवळ एका कठीण काळाचा अंत नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाची नांदीच आहे. जसे गेल्या 7-7.5 वर्षापासून तुम्ही जो मानसिक आणि शारीरिक संघर्ष केला होता, तो आता थांबणार आहे. विनाकारण होणारी धावपळ आणि कामात येणारे अनाकलनीय अडथळे आता कायमचे दूर होतील. पैशाची चणचण, वाढते कर्ज आणि उत्पन्नापेक्षा जास्त होणारे खर्च आता नियंत्रणात येतील. बचतीला सुरुवात होईल आणि आर्थिक स्थैर्यही लाभेल. 7.5 मध्ये अनेकदा जवळची माणसंही दुरावतात किंवा तुमच्याबद्दल लोकांचे गैरसमज वाढत असतात. आता तो काळही संपला आहे.
लोक पुन्हा तुमच्याशी जोडली जातील आणि तुमच्या शब्दांना मान देतील. आता पुढे काय करायचं हा जो संभ्रम आहे, जो तुमच्या मनात तयार झाला होता, तो आता संपून तुम्हाला तुमच्या ध्येयाबद्दल स्पष्टता म्हणजे क्लॅरिटी मिळणार आहे. तुम्ही घेतलेले निर्णय आता अचूक ठरू शकतील. शनी जेव्हा एखाद्या राशीतून बाहेर पडतात तेव्हा ते त्या व्यक्तीला अनुभवाने समृद्ध करून सोडतात. तुमच्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टींचा शेवट होत असताना या अनुभवाची शिदोरी तुम्ही नक्की सोबत ठेवावी. आता वेळ आहे जुने ओझे सोडून देण्याची आणि नव्या यशाकडे झेप घेण्याची. तुमच्या मनात काही विशिष्ट भीती किंवा संशय आहेत का, ज्याचा तुम्हाला कायमचा शेवट करायचा आहे? त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. गेल्या 5 ते 6 वर्षात तुम्ही जे काही सोसलं आहे, मग तो अपमान असेल, आर्थिक नुकसान असेल किंवा मानसिक त्रास असेल, त्या सगळ्यांची भरपाई आता सुरू होणार आहे. शनिदेव आता तुमच्या संयमाचं फळ राजेशाही थाटात देणार आहे. या साडेसातीने तुम्हाला खऱ्या आणि खोट्या माणसांमधला फरक शिकवला आहे. मनातील भीती आणि लोकांवर अंधळेपणाने ठेवलेला विश्वास, आत्मसन्मान, स्पष्ट विचारसरणी आणि स्वतःच्या कर्तृत्वावर असलेला विश्वास यामधला फरक तुम्हाला कळला असेल. साडेसातीचा शेवटचा टप्पा तुमच्या करिअरला एक नवीन वळण सुद्धा देणार आहे. जी लोक नोकरीत अस्थिर होते त्यांना आता कायमस्वरूपी आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. जर तुम्ही स्वतःचा एखादा ब्रँड किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी सुद्धा हा काळ सर्वोत्तम ठरणार आहे. तुमची कल्पकता आता जगासमोर येणार आहे. कुटुंबातील वाद आता संपुष्टात येऊन आई वडिलांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार आहेत आणि त्यांच्या आरोग्यातही सुधारणा होईल. शिवाय तुम्हाला स्वतःलाही शारीरिक दृष्ट्या अधिक उत्साही वाटू लागणार आहे. मग तुम्ही गेल्या काही वर्षात असा कोणता मोठा धडा शिकलायत का ज्याने तुमचे आयुष्य बदलून टाकले, किंवा आता तुम्हाला कोणत्या नवीन कामाची सुरुवात करायची आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये जय शनिदेव लिहून आपल्या प्रवासाची सकारात्मक सुरुवात करा. याचबरोबर तुमच्या राशीचं भविष्य काय सांगतंय, तुमच्यासाठी कोणता व्यवसाय सर्वात सुटेबल असेल, आर्थिक व्यवहारामध्ये कोणते निर्णय तुम्हाला श्रीमंतीकडे नेऊ शकतात, हे सगळे जाणून घेण्यासाठी आत्ताच lokmatbhakti.com ला भेट द्या. तुमच्या कुंडलीनुसार मिळवा अचूक मार्गदर्शन. करिअर आणि व्यवसायाची निवड, पैशाशी संबंधित योग्य निर्णय, भविष्यातील संधी आणि योग. तुमच्या आयुष्यातही मोठा बदल घडवायचा असेल तर ही संधी अजिबात सोडू नका. आत्ताच भेट द्या lokmatbhakti.com ला. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.